सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आज कुठला सेवा नाही आहे, आज आहे ब्लॉग. तुमची खूप रिक्वेस्ट होती की तू ब्लॉग का करत नाही किंवा काय झालं, आम्हाला स्वामीला बघायचं. तर खरं सांगू का, झालं असं की सध्याच्या काळामध्ये ना 2 पोरांना सांभाळून ब्लॉग करणं खूप इम्पॉसिबल होतं. आणि मला असं वाटायचं ना की माझ्या ब्लॉगपेक्षा ना मी जी सेवा सांगते ती जास्त महत्त्वाची आहे. आणि आज दिवाळीचं होतं तर मी नक्कीच तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे. तर शुभ दीपावली तुम्हा सगळ्यांना. तर आता वाजले आहे 5. मी सकाळचं ठरवलं होतं की मी ब्लॉग शूट करेल, पण मला खरंच जमलं नाही आणि खूप गडबड होती. सगळ्यांच्याच घरात तो प्रकार असेल, सकाळचा स्वयंपाक, संध्याकाळचा स्वयंपाक. तर आता वाजले आहे दुपारचे 5 आणि स्वयंपाक माझा ऑलमोस्ट तयार आहे. फक्त भजी आणि पापड बाकी आहे. नैवेद्याचं सगळं सामान वगैरे काढून घेते, ताट तयार करून घेते. तोपर्यंत मग आरूचे पप्पा पण मांडणी वगैरे करायला सुरुवात करतील. ते तर 6 वाजताच करतील, कारण त्यांना बाहेर पण जायचं आहे आणि बरीच कामं आहे त्यांची बाहेर, तर ते तेव्हाच करतील. तर आता थोडंसं मी घरात चेंजेस केले आहे. खूप दिवसानंतर तुम्हाला माझं घर दिसेल. थोडंसं डेकोरेशन वगैरे बाकी आहे. इथे सोफ्याला पण हे जे कवर आहे ते टाकून घेतले आहे. बाहेरची रांगोळी वगैरे काढून झाली आहे. तरी सगळं तुम्हाला मी नंतर दाखवते. आता स्वयंपाक मला तरी वाटतं संबंध महाराष्ट्रात आज पूर्णच केला असेल, तर आमच्याही घरात तेच आहे. तुम्हाला दाखवते मी. तर आता फक्त आहे ना नैवेद्यासाठी भजी तळून घेते. मग बाकीचं आपण जेव्हा जेवण करू तेव्हा तळू. तुम्हाला व्हिडिओमध्ये स्वामीचा आवाज येत असेल, तुम्हाला दाखवते थोडा. सार तयार आहे, आता भजी करते आणि चपात्या पण तयार आहे. इथे नैवेद्यासाठी भात करून ठेवला होता. स्वामीला जो आत्ता केला तो नैवेद्याला काढून ठेवला आहे आणि आमचा भात नंतर लावू. आणि सकाळी मी ना अनारसे केले होते, तर हे 4 अनारसे झाले. पीठ चांगलं झालं, नॉट बॅड, पण 4च केले कारण का वेळ पण नव्हता. ते ग्लिम्स तुम्ही बघितले असाल. तर मी ते फराळासाठी ताट तयार करून घेतलं आहे. तर हे फराळ आहे, तर मी फक्त शंकरपाळे आणि अनारसेच घरात बनवले. बाकी आमच्याकडे आचारी काका येतात, ते बनवता. आणि हे सगळं सासूबाईंनी बनवून मला पाठवलं, कारण स्वामी छोटा आहे तर कुठलीच रिस्क नको. आणि म्हणून मग आम्ही आमच्याकडे दरवर्षी आचारीच बनवता. फक्त 1-2 पदार्थ घरात बनवले जातात, जे मी बनवले. बाकी सगळं आचारीच वाल्या काकांनीच बनवलं. तर इथे बघा कोण बसलं आहे. ॲक्च्युली दुपारी झोप झाली होती स्वामीची, म्हणून तो आज फ्रेश होता. आणि मग संध्याकाळची वेळ झाली आणि घरही डेकोरेशन करायचं होतं. आणि पहिल्यासारखं यावर्षी मी काहीच केलं नाही. नाहीतर मी मुख्य दरवाजावर आणि घरातही खूप छान डेकोरेशन करते. पण स्वामी छोटा असल्यामुळे आणि तो आता चालतो फिरतो, मग त्याच्यामुळे कुठलीच रिस्क नको म्हटलं, म्हणून मग घरातल्या घरातच साधं डेकोरेशन केलं मी. आणि ना जे मी सोफ्यावर लावलं ना, तर ते अत्तर होतं. आमच्याकडे ते अत्तर मिळतं, जे तुम्ही सोफ्यावर तुमच्या पडद्यांवर लावू शकता, जेणेकरून घरात खूप सुंदर वास येतो. म्हणजे कुठली अगरबत्ती किंवा कापूरदानी किंवा अजून काय असेल ते लावायची गरज पडत नाही. इथे मी थोडीशी मांडणीची तयारी करत होती आणि स्वामी खूप मध्ये मध्ये करत होता. रोज असंच चालतं आमचं. त्याला सगळंच करायचं असतं, मध्ये मध्ये करायचं असतं. मग त्याला सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी करणं अवघड होऊन जातं, पण मग आम्ही करतो बरोबर, मॅनेज केलं की होऊन जातं. तर मांडणी माझी करून झाली, घरातलं पण आवरलं आणि मग नंतर मी पूजेला लागली. तर ही सगळी मांडणी मिस्टरांनी केली आणि तोपर्यंत मी मग आरोहीचं आणि स्वामीचं आवरून दिलं. आणि आवरून झाल्यावर मग मी पूजेला बसली. आणि अर्थात सेवा करणं, आरती करणं याला बराच वेळ लागतो. पण स्वामी तोपर्यंत शांत बसत नव्हता, त्याला बाहेरच जायचं होतं आणि बाहेर रांगोळी पणत्या असल्यामुळे मग मी सुरुवातीला आरती करून घेतली आणि आचमन वगैरे सगळं मी मिस्टरांना सांगितलं, तुम्ही करा. त्यांनी केलं. मग नंतर आरती झाली आणि मग ते स्वामीला घेऊन खाली गेले. तोपर्यंत माझ्याकडनं जेवढं होईल तेवढी मी सेवा करून घेतली. मग आपली ती पोटलीची सेवा होती, बऱ्याच काही सेवा होत्या ज्या तुम्ही पण केल्या असतीलच. ही माझी संपूर्ण मांडणी करून झाली आणि आता मी तुम्हाला, आपण सेवेला लागूया. सेवा पूर्ण झाली की मग भेटते. दरवर्षी दिवाळी आपली एकदम जोरदार असते आणि ह्या वर्षी पण तेवढीच होती. फक्त फरक इतका होता की जे काही डेकोरेशन बनवते, जे काही फुलांचं करते, ते मी काहीच केलं नाही, कारण लहान मुलगा होता आणि लहान मुलं असल्यावर ह्या सगळ्या गोष्टी घडतच नाही. पण जिथे त्याचा हात जाणार नाही तिथे मी बऱ्यापैकी लाईटिंग वगैरे लावली. छानपैकी जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला. तर हे केदारनाथ धाम स्वप्नील दादा गेला होता, तर त्याने ती माझ्यासाठी आणलं. खूप सुंदर येते म्हणून मी तिथे ठेवलं. आणि ही आहे माझी बाल्कनी.
तर बाल्कनीत पण असं लाईटिंग, आकाशकंदील हे सगळं लावलं होतं आणि इथे आरोही आहे आणि स्वामी पण आहे. असंच त्यांचं चाललं होतं. मी आता बघितलं फक्त आरती झाली आहे आणि आता पूजा बाकी आहे, म्हणजे सेवा बाकी आहे आणि अजून ती पोटली करायची आहे, बरेच कामं बाकी. त्यांना स्वामी खूप त्रास देत होता आणि खूप रडत होता, कारण मुख्य दरवाजा उघडा आहे आणि त्याला सारखं बाहेर जायचं असतं. मुख्य दरवाजा उघडा आहे, त्याला बाहेर जायचं होतं आणि तिकडे पणत्या वगैरे पण लावलाय, म्हणून मग त्याचे पप्पा त्याला खाली घेऊन गेले. तर त्याचे पप्पा त्याला खाली घेऊन गेले आणि मी आता सेवा करून घेते. अर्धा पाऊण तास तो चांगला खाली राहील आणि मग माझी सेवा पण होईल आणि मग बघू, अजून खाली पण जायचं आहे, गाडीची पूजा वगैरे करायची आहे. तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल. आधी सेवा करून घेऊया, कारण सेवेला अर्धा पाऊण तास आरामशीर लागणार आहे. बाकी सगळं माझं झालं आहे, फक्त सेवा बाकी आहे. सेवा एकदा झाली की मग मी मोकळी. ठीक आहे, चला. आणि हां, अजून एक सांगायचं आहे, धनतेरसच्या दिवशी किंवा दिवाळीच्या दिवशी पाल दिसणं खूप चांगलं असतं असं म्हटलं जातं. माहिती नाही हे कितपट खरं आहे खोटं आहे, पण मग मला आता समोर पाल दिसली धनतेरसच्या दिवशी, सुद्धा दिसली, ती बिचारी मला दर्शन द्यायला आली असं म्हणायला हरकत नाही. तर चला, मी आता आहे ना सेवा करून घेते आणि मग आपण भेटूया दारुगडचे सारी. लक्ष्मी गायत्री मंत्र. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. 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 ओम महालक्ष्मीचे विद्महे. दरवर्षी मी जेव्हा ही सेवा करते आणि कुठलीही सेवा असो, माझे मिस्टर नेहमी तिथे उपस्थित असता. ते सेवा ऐकता, भले त्यांना सगळ्या सेवा म्हणता नाही येत किंवा थोडेफार मंत्र त्यांना येतात, ते काही खूप असे देवधार्मिक वगैरे नाही आहे, पण हो, मला सांगायला खूप अभिमान वाटतो की ते आता कट्टर दत्तभक्त, स्वामी भक्त झाले आहे. त्यांची खूप इच्छा आहे की गाणगापूरला जायची, पण अर्थात योग्य वेळ आल्याशिवाय महाराज आपल्यालाही दर्शनाला बोलवत नाही, असंच काही आहे. तर माझी इथे सेवा चालू होती आणि खरं तर सेवा करताना सगळ्या घरच्या मंडळींनी उपस्थित असणं महत्त्वाचं होतं, पण अर्थात बाळ छोटं होतं, मग त्यांना म्हटलं तुम्ही जा, बाकीचं मी करून घेते. तर मी पटकन सेवा वगैरे करून घेतली. जी काही पोटलीची सेवा होती, ज्या काही आपल्या सेवा होत्या, विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर, रामरक्षा, ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या सेवा केल्या. अर्थात याला बऱ्यापैकी टाईम लागणार होता आणि जी काही पोटली बनवायची होती तर त्यालाही टाईम लागणार होता. मग तोपर्यंत तो खाली खेळणार होता आणि मला असं वाटतं की ही सेवा वर्षातून एकदा असते एकतर, आणि आपण करतो ना हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळेस सगळेच घरातले अवेलेबल होतील असं नाही आणि ते बसतातच, दरवर्षी ते असतातच बिचारे, त्यांना बसावंच लागतं. पण ह्या वर्षी असं काही झालं नाही, पण ठीक आहे, महाराजांनी सेवा करून घेतली आणि मलाही माहिती आहे की मी सगळ्यांनी ती सेवा केली. तर माझी संपूर्ण सेवा करून झाली आणि नंतर मी खाली गेले. आपल्याला माहिती आहे की दिवाळीच्या दिवशी आपल्या लक्ष्मीची म्हणजे गाडीची सुद्धा पूजा करायची असते. मग छोट्या मोठ्या जेवढ्या गाड्या होत्या तेवढ्यांची मी पूजा केली, म्हणजे, आणि त्याच्यानंतर जो नारळाचा उतारा होता तो सुद्धा केला आणि गाडीचा अपघात होऊ नये म्हणून काही सेवा असतात, नक्कीच मी त्याच्या संदर्भात माहिती सांगेन. इकडे बघ, चल स्वामी, हे बघा स्वामी, काय करतोय तू? काय झालं? दीदी कुठे? दीदी कुठे? तर आपला स्वामी केव्हा चालायला लागला, जवळजवळ 2-3 महिने झाले, पण तुमच्यासोबत या गोष्टी शेअर करायचं राहून गेलं. तर आता तो छानपैकी चालतो, पण चालताना 100 वेळा खाली पडतो. छोटे छोटे पावलं त्याचे आहे, पण सगळं करण्याचा प्रयत्न करतो तो. आणि आरोही चिंताची खूप मस्ती चालते, दोघं प्रचंड भांडता. त्याचं असं असतं की तिच्याकडे ज्या गोष्टी आहेत, जी वस्तू आहे ती त्याला हवी असते आणि तिचं म्हणणं असतं मी त्याला देणार नाही. तर हे दोघांचंच असं ते चालूच असतं. आणि जे आपटी बॉम्ब आहे तर तो एक एक उचलतोय आणि खाली फेकतोय बघा. तर मी तुम्हाला स्वामी दाखवते. स्वामी ते गॅलरीत आहे. इकडे स्वामी. अगो बाई देवा, नाही असं नाही करायचं. तर इकडे बघा स्वामी आणि आरोही दीदी, हां, आरोही आणि स्वामी आपटी बॉम्ब फोडताय. नको नको, नाही तो काहीच नाही करणार, काहीच करणार नाही. अवीर नको, अवीर
ए बाळा नको, चला. हे बघ पप्पा आले, बघ पप्पा आले, पप्पा आले स्वामी. अविरा, कोपरा किती छान दिसतोय ना. काहीच केलं नाही, फक्त अशी लाइटिंग सोडली, पण आहे ना खूप छान दिसतोय तो, बघायला भारी वाटतंय. आता आहे ना आरोहीची पूजा करून घेते. हे बघा आमची स्वामी. स्वामी इकडे ये. ती नाडी बघ कुठे चालली. चल इकडे ये. हळूच हळूच हळूच. चला चला. व्हेरी गुड. लागलं तुला स्वामी? नाही ग बाई देवा. स्वामी नाही बाई, पोरगा माझा. तर बघितलं, सध्या अशी परिस्थिती आहे माझ्या घरात. ज्यांच्या घरात छोटे बाळ आहे त्यांची काही अशीच परिस्थिती असेल माझ्यासारखी. आणि छान वाटतं ही सगळी फेज एन्जॉय करतोय आम्ही दोघंजणं. कधी कधी चिडचिड होते, पण काही नाही, सगळं व्यवस्थित होतं. आणि आता यांची मस्ती, दिवसभर कामं, याच्यातच माझा दिवस जातो. तर इथे स्वामीचं जेवण झालं होतं आणि नंतर मी गरम गरम भजे बनवत होती. तर साराबरोबर कुरडई कोणाला आवडते मला नक्की सांगा. सार, कुरडई आणि भात मला प्रचंड आवडतो. तुम्हाला आवडतो का मला सांगा. तर इथे त्यांना वाढून दिलं. आरोहीचं जेवण झालं, कारण तिला खूप भूक लागली होती. मग तिचं मी शेवटी तिची पूजा केली. उशीर झाला होता, जवळजवळ 10 वाजले होते. पण म्हटलं आरोही आधी तुझी पूजा करते. मग याला झोपी घातलं आणि मग मी जेवण केलं. तोही झोपला होता. पण नेमकी ना काल असं झालं की तो कधीच असं होत नाही, पण काल तो झोपला आणि ना झोपेतच दिवाणवरनं पडला. तर त्याच्यामुळे ना अजूनही आम्हाला थोडंसं लेट झालं. थोडंसं लागलं त्याला, पण ठीक आहे, आता काय करणार. तर आता वाजले आहे 11:30 आणि स्वामी झोपला आहे. स्वामीच्या जवळ स्वामीचे पप्पा आहे. आरोही पण बसली आहे. आता जी 12 वाजेची सेवा आहे ती करायची आहे आणि नंतर मग मी पण झोपणार. उद्या पाडवा पहाट आहे. पाडवा पहाट जायचं प्लॅन आहे. बघू जर शक्य झालं तर, कारण मी गेली आणि जर स्वामी उठला तर प्रॉब्लेम नको म्हणून. आणि हे उठून त्याला सांभाळणार पण नाही आणि त्यांची पण झोप नाही, त्याची पण झोप नाही, पण आहे माझी इच्छा. बघू जर झालं शक्य तर नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि आता ती 12 वाजेची सेवा करायची आहे. सेवा झाली की मग फायनली दिवाळी संपली. श्रावण महिना सुरू झाला की सणांचा राजा असतो श्रावण महिना. त्याच्यानंतर दिवाळीपर्यंत कसे दिवस जाता कळत नाही. आता आज दिवाळी, उद्या पाडवा, नंतर भाऊबीज. भाऊबीज म्हणजे सगळ्या महिलांसाठी आनंद की 2-4 दिवस आरामाला जायचं. माहेरपण असतं ज्याचं सुख घ्यायचं. माहेरपण हे माहेरपण असतं, मग ते गावाकडे असो किंवा शहरात असो, त्याचा आनंदच परम आनंद येतो, परम आनंद. आणि मी मोस्ट अवेटेड, मी प्रचंड वाट बघते मी कधी माहेरी जाते. तर भाऊबीजेचा व्लॉग पण तुमच्यासोबत येईल. तर माहेरी गेल्यावर, गावाकडे आहे माहेर, म्हणजे माहेरी गेल्यावर मजा येईल आणि मेन म्हणजे आराम मिळेल. कारण आरोहीचा मला शून्य त्रास आहे. स्वामी नटखट आहे. स्वामी प्रचंड आगाऊ आहे स्वामी. तर हे सगळं 3-4 महिने खूप हेक्टिक गेले. त्यात आरोहीची एक्झाम असायची, घरातही नेहमी रोज आपल्याला काही ना काही बघावं लागतं. तर याच्यामुळे प्रचंड हेक्टिकमध्ये ते गेले. व्हिडिओज होते, बाकीचेही बरेच कामं होते. पण ठीक आहे, छान झालं. दिवाळी सण चांगला गेला. आता बघू नंतर काय होतं, कसं होतं. तर आता 12 वाजले, किती सेवा करूया मी. आणि तुम्हाला ज्या सेवा मी सांगते त्या मी स्वतः करते. आधी मी करते, मग तुम्हाला सांगते. आणि अर्थात ते आपल्या मार्गातल्याच सेवा असतात, याच्या व्यतिरिक्त काहीच नसतं. जे काय आहे ते आपल्या मार्गातलंच असतं. असो, तर आता स्वामी झोपला. स्वामीवरनं आठवलं तर माझ्या मुलाचं नाव, जे नवीन आहे त्यांना सांगते. माझ्या मुलाचं नाव अवीर आहे, अवीर, पण त्याला मी स्वामी म्हणतो. आणि आय थिंक माझ्या मुलाचं नाव स्वामी आहे याच्यात कोणालाच प्रॉब्लेम नसावा. एका ताईंनाच प्रॉब्लेम आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तू तुझ्या मुलाचं पण नाव स्वामी ठेवलं. तर आय थिंक मला असं वाटतं की माझ्या मुलाचं नाव स्वामी ठेवावं की काय ठेवावं, हा सर्वस्व अधिकार माझा ना. त्याच्यात तुम्हाला हस्तक्षेप करण्याचा काही संबंधच नाही आहे. आणि मला असं वाटतं की मुलाचं नाव स्वामी ठेवते ही माझी श्रद्धा आहे. आणि आम्ही स्वामी भक्त आहोत, कारण तुम्ही स्वामी भक्त नाही आहे ताई.
तर आम्ही स्वामी भक्त आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे की आम्ही महाराजांची सेवा करतो. आणि माझ्या मुलाचं नाव मी त्याला दररोज स्वामी 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 कितीतरी वेळा हाक मारते. त्याचं खरं नाव अबीर आहे, त्याला घरात स्वामी म्हणतात. तर त्याच्यामुळे असंख्य वेळा महाराजांचं नाव मुखात येतं आणि छान आहे. तर तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे, मी माझ्या मुलाचं नाव काय ठेवावं. याच्यात तुम्हाला अडचण किंवा तुम्हाला प्रॉब्लेम असणं तर काही प्रश्नच येत नाही. आणि मुळात तुम्ही स्वामी भक्त नाही पण आहे. सो असतं असे काही लोक, एक दोन आहे अशा लेडीज, त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. असो. आणि मला माहिती आहे सॉरी, की कुठला स्वामी भक्त कधीच कुठल्या व्यक्तीला नावं ठेवणार नाही. एवढं मला माहिती आहे की आपल्याला महाराजांचे संस्कारच असे आहे की आपण कधीच कोणाला नावं ठेवणार नाही, कोणाची निंदा नालस्ती करणार नाही. आणि परनिंदा, एखाद्याला वाईट बोलणं हे आपल्या मार्गात पण नाही आणि आपण ते करत पण नाही. असो. ते माझ्या मुलावर जेव्हा येतं किंवा फॅमिलीवर येतो तेव्हा माणसाने बोललंच पाहिजे आणि बोललंच पाहिजे असं मला वाटतं. चला आता मी ती सेवा करूया आपण आणि मग भेटते. तर नारळाचा उतारा जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक अमावास्येला नाही, टचवूड महाराजांच्या कृपेने, पण जेव्हा जेव्हा मोठी अमावास्या असते, मग ती सर्व पित्री असते किंवा दिवाळी अमावास्या असते, तेव्हा मी हा उतारा नक्कीच माझ्या घरावर करते. आणि हा एक उपाय जो आपल्याला रात्री 12 वाजता करायचा होता, तो केल्यानंतर मी झोपले. तर एवढीच ग्लिम्स होती मैत्रिणींनो. आय होप आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.